जम्मू काश्मीरमध्ये मागच्या 3 दिवसांपासून दहशतवाद्यांचा अक्षरशः उच्छाद पाहायला मिळतोय। 3 दिवसात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी चौथा हल्ला केलाय। गंडोह भागामध्ये काल रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली आहे। दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीमध्ये भारतीय सैन्याचा एक जवान जखमी झालाय। मागच्या 3 दिवसातील हा चौथा हल्ला आहे, ज्याच्यामध्ये 10 भाविक, एका जवानाचा मृत्यू झालाय, 2 दहशतवाद्यांचा खात्मा आतापर्यंत करण्यात आलाय। सातत्यानं या दहशतवादी कारवाया जम्मू काश्मीरमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात। गंडोह भागामध्ये काल रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये चकमक झाली आणि दुर्दैवाने याच्यामध्ये एक भारतीय जवान जखमी झालेला आहे। यापूर्वी सुद्धा बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, जी बस दरीत कोसळली। 10 जणांचा तिथे मृत्यू झाला, 30 पेक्षा जास्त जण जखमी झाले। त्यानंतर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला, त्याच्यात सुद्धा 2 नागरिक जखमी झाले आणि आता पुन्हा एकदा हा चौथा हल्ला म्हणावा लागेल। गंडोह भागामध्ये हा हल्ला करण्यात आलाय। भारतीय जवान सातत्यानं या परिसरामध्ये खरतर सर्च ऑपरेशन करतायत। आतापर्यंत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय, पण 10 भाविक आणि एक जवान मात्र आपल्याला गमवावा लागलाय। काश्मीरमध्ये मागच्या 3 दिवसापासून सातत्यानं हे दहशतवादी हल्ल्यांचं जे सत्र आहे ते सुरूच आहे असं म्हणावं लागेल। भारतीय जवान सातत्यानं शर्थीचे प्रयत्न करतायत, मात्र हा चौथा हल्ला झालाय दहशतवाद्यांकडून। गंडोह भागामध्ये काल रात्री उशिरा ही चकमक झाली। दहशतवादी आणि भारतीय जवान सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांच्यामध्ये ही चकमक झाली असं समजतंय। भारतीय जवान या चकमकीमध्ये जखमी झालेला आहे। दहशतवाद्यांसोबतची ही चकमक आहे, ज्याच्यामध्ये भारतीय जवान जखमी झालाय आणि मागच्या 3 दिवसांमध्ये हा चौथा हल्ला आहे दहशतवाद्यांकडून करण्यात आलेला। भारतीय जवानांकडून सातत्यानं सर्च ऑपरेशन केलं जात आहे। सर्च ऑपरेशनसाठी ड्रोनची सुद्धा मदत घेतली जाते। निवृत्त लष्कर अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन सर सध्या आपल्याशी जोडले गेलेत या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी। सर, अशा पद्धतीनं सातत्यानं हल्ले करण्यामागे काय नेमकं कारण असू शकतं? हा दबाव टाकण्याचा प्रयत्न म्हणायचा का? हल्ले करण्याचा उद्देश सरळ आणि साफ आहे की आताच नवीन सरकारने शपथविधी घेतलेला आहे आणि पाकिस्तानला दाखवायचं आहे की तुमच्यावरती दहशतवादी हल्ले करण्याची आमची क्षमता ही कायम आहे। आणि त्यांचा मुख्य उद्देश आहे की काश्मीर मुद्दा जो आता ज्याच्याविषयी जगामध्ये कुठेही काही बोललं जात नाही, काश्मीर शांत होतं आणि आता जे इलेक्शन झाले तर काश्मीरमध्ये जे व्होटिंग झालं ते महाराष्ट्राहून जास्त झालं। म्हणजे महाराष्ट्राचे लोक मतदानाला जायला तयार नव्हते वेगवेगळ्या कारणामुळे, परंतु काश्मीरमध्ये मात्र जास्त मतदान झालं आणि काश्मीरच्या लोकांनी त्यांना पाहिजे ते नेते निवडून दिलेले आहेत। तर असं असताना पाकिस्तान पुन्हा एकदा काश्मीरचा प्रश्न हा जगाच्या समोर आणून मागू इच्छितो आणि त्याकरता सर्वात चांगला उपाय आहे हिंसाचार। आणि हे जे 4 हल्ले झाले ज्याच्याविषयी आपण बोलत होता, हे हल्ले पुंछ, राजौरी, रियासी, डोडा या भागामध्ये झालेले आहे, म्हणजे काश्मीर खोऱ्याच्या बाहेर। याच्या आधीचे जे दहशतवादी हल्ले व्हायचे ते काश्मीर खोऱ्यामध्ये होत होते आणि असं मानलं जातं की काश्मीर खोऱ्यामध्ये अजून सुद्धा 100 ते 150 दहशतवादी कार्यरत असावेत, परंतु जो खालचा भाग आहे साऊथ ऑफ मीर पंजाब त्या भागामध्ये दहशतवादी हे अजिबात नव्हते। आणि गेल्या 3-4 महिन्यामध्ये जी गडबड सुरू झालेली आहे ती या खालच्या भागात झालेली आहे। आणि हा जो भाग आहे अतिशय डोंगराळ आहे, उंची 6000, 7000, 8000 फूट आहे, तिथे जंगलं खूप आहेत आणि या भागामध्ये 25 ते 30 फॉरेन ट्रेन टेररिस्ट दहशतवादी असावेत असं मानलं जातं। आणि त्यांनी जे हल्ले केले, जो रियासीचा हल्ला झाला, जो तिथे खालती कटरापाशी हल्ला झाला, मग आता डोडापाशी हल्ला झाला, त्याच्यामध्ये 3 ते 4 ग्रुप असावेत। तर त्याच्या विरुद्ध म्हणजे दहशतवादी विरोधी अभियान सुरू झालेलं आहे, परंतु घनदाट जंगलामध्ये एक 20-25 लोकांना शोधून काढणं हे सोपं नसतं। तर मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या दहशतवाद्यांना मारण्यामध्ये आपल्याला यश मिळेल, परंतु एवढं नक्की की भारतीयांना कळायला पाहिजे की सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे, त्याच्याकडे लोकांचं, राजकीय पक्षांचं, सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे, जे आपण पुरेसं देत नाही आणि त्याचा फायदा पाकिस्तान सारखा जो देश आहे तो उठवतो।
आता सर जसं तुम्ही म्हणालात की काश्मीरच्या खोऱ्यामध्ये न होता खोऱ्याच्या बाहेरच्या बाजूला हे हल्ले होत आहेत, कुठलं विशेष कारण यामागे आहे का? असं आहे, काश्मीर खोरं जे आहे, जर धर्माच्या दृष्टीने बघायचं म्हटलं तर तिथे 99% जी लोकसंख्या आहे ती मुस्लिम आहे आणि काश्मीरी आहेत ते. परंतु हा जो खालचा भाग आहे, ज्याला आपण पुंछ राजौरीचा भाग म्हणू, तर तिथे 50 ते 60% लोकसंख्या ही हिंदू आहे आणि 40-45% जी लोकसंख्या आहे ती पहाडी म्हणजे गुज्जर, बकरवाल अशा प्रकारची आहे. या भागामध्ये ट्रेडिशनली कधीही जास्त दहशतवाद नव्हता. याच भागातच मी भरपूर सर्व्हिस केलेली आहे, कृष्णा घाटी आणि पुंछच्या भागामध्ये. तर ट्रेडिशनली या भागामध्ये दहशतवाद्यांना सपोर्ट नसायचा, त्यामुळे दहशतवाद इथे कधीच नव्हता. म्हणून पाकिस्तानला दाखवायचं आहे की दहशतवाद हा केवळ काश्मीर खोऱ्यापुरता सीमित नाही. दहशतवादाला जो सपोर्ट आहे तो खालच्या भागामध्ये म्हणजे पुंछ राजौरी भागामध्ये सुद्धा आहे की तो सपोर्ट दिला जातो बंदुकीच्या बळावरती. तिथले लोक त्यांना मदत करतात असं नाही. कालच्या हल्ल्यात आपण बघितलं असेल तर जे 2-3 दहशतवादी आत आले होते त्यांनी पाणी आणि जेवण मागायला सुरुवात केली आणि कठुआ मधल्या लोकांनी दारं बंद करून ती बातमी मोबाईलच्या मदतीने पोहोचवली, ज्यामुळे 2 दहशतवाद्यांना मारण्यात आपल्याला यश मिळालं होतं. कारण जर बातमी पटकन मिळाली तर रिस्पॉन्स पटकन येऊ शकतो आणि त्यांना पकडलं जाणं सोपं असतं. अर्थात दुर्दैवाने आपला एक सीआरपीएफचा जवान त्याच्यामध्ये शहीद झाला. पण दुर्दैव असं की मीडियाने त्याच्या जवानाचं नाव पण दिलेलं नाहीये. कमीत कमी त्याचं नाव तर द्या आणि त्याचं कौतुक तर करा की त्यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिलं. परंतु जर अचूक माहिती मिळाली आपण दहशतवाद्यांना पटकन मारू शकतो की जे कालच्या प्रसंगामध्ये घडलेलं आहे. पण पाकिस्तानचा उद्देश हाच राहील की खालच्या भागामध्ये सुद्धा दहशतवाद पुनर्जीवित करायचा, ज्यामुळे हा जो मुद्दा आहे काश्मीरचा पुन्हा एकदा वर्ल्ड लेवलला डिस्कशनला येईल. जी महाजन सर, धन्यवाद. हे सविस्तर विश्लेषण आपण पुढारी न्यूजवर केलं यासाठी. Thank you.